हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आहे पिल्लूचा बड्डे आणि मला हेल्प करू लागायसाठी माझे फ्रेंड वगैरे आले होते. आणि आज पिल्लूचा बड्डे आहे, तर कमेंटमध्ये जाऊन पिल्लूला नक्की विश करा. आणि आम्ही चाललो होतो पातेले आणायला आणि किराणा पण आणायला, कारण की आम्ही किराणा वगैरे आणून ठेवला नव्हता. पातेले याच्यासाठी की आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा होता, 30 लोकांचा स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. यांनी होते म्हणून मला थोडाफार सपोर्ट झाला आणि यांनी खूप सारे मला हेल्प करू लागली. भाजी, स्वयंपाक आणि पोळ्या वगैरे यांनीच केल्या. तर यांनी होते म्हणून कसं तरी मला स्वयंपाक वगैरे माझा पूर्ण झाला आणि बड्डे सेलिब्रेशन करायसाठी तयारी वगैरे चालू होती. आणि पिल्लू मला एक एक काम करत होती, हे आणून दे, ते आणून दे. आलू वांग्याची भाजी शिजायला पण वेळ होता, बघा डेकोरेशन कसं झालं काय नाही. आणि पिल्लू म्हणत होती, मम्मी कोण आलं बघ. आणि हे माझ्या फ्रेंड आहे, ही म्हणत होती मला व्हिडिओमध्ये नको घेऊ म्हणून म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुला व्हिडिओमध्ये नाही घेत. आणि बघा, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, म्हणजे लहानपणीपासून आम्ही सोबत आहोत. आणि हिला कुठलीही गोष्ट मी मागताना हिचकिचत नाही. हिला मी न मागता ती समजून जाते की हिला ही वस्तू पाहिजे, ती स्वतःच मला देते की घे, तुला ही पाहिजे, मला माहिती आहे. आणि मी खाली उतरून जात होते सर्वांना बोलवायसाठी की चला केक वगैरे कट करायचं आहे. आणि शेवटी हे बघा बड्डे केक कसा झाला आहे. आणि बड्डे सेलिब्रेशन करायसाठी तयारी झाली होती आमची, फक्त केक कापायचा होता. आणि माझी पिल्लू 2 वर्षाची झाली. कधी 2 वर्षाची झाली काही माहीतच पडलं नाही, कधी लेकरं मोठे होतात. आणि उद्या सकाळी माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांना जायचं होतं, त्यांनी खाली गेले ते दूध पाकिट वगैरे आणायसाठी. आणि हे बघा, रात्रीचा किती राडा पडला होता, तरी आम्ही थोडंफार साफसूफ करून ठेवलं होतं. आणि बाकीचं हे थोडंफार साफसूफ करायचं होतं, हे आम्ही आता करणारच होतो. आणि रात्री बरंच आम्ही काम वगैरे करून झोपलो होतो, त्याच्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला. आणि हे बघा, भांडे वगैरे घासून ठेवले होते, फक्त आलू वांग्याची भाजीचा गंज ते घासायचंच होतं. आणि एवढीच भाजी उरली होती, फेकण्यात वगैरे काही गेलं नाही.